नमस्कार. सकाळचे 10 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एक अतिशय महत्त्वाच्या बातमीने. मुंबईसह महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 50 पैशांनी वाढ झाली, तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 1 रुपयांनी वाढ झाली. महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ झाली, तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 1 रुपयांनी वाढ झाली. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, सीएनजी आणि पीएनजी दोन्हीच्या दरात वाढ झालेली आहे. मुंबईसह कुठल्या प्रमुख शहरांमध्ये ही वाढ आहे? बरोबर कल्याणी, आपण या ठिकाणी बघितलं नागरिकांच्या खिशांना आता कात्री बसणार आहे. आपण बघितलं सीएनजी आणि पीएनजी याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आपण बघितलं मुंबईचं इतर मुंबईच्या म्हणजे प्रमुख शहरामध्ये आपण बघितलं ही वाढ झालेली आहे. त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांमध्ये आपण बघितलं सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. सीएनजीच्या आपण बघितलं तर प्रति किलो 50 पैशांनी वाढ झालेली आहे. त्यामध्ये जी सीएनजी 80.50 पैशाला मिळत होती ती आता सीएनजी 81 पैशाला मिळणार आहे. आपण बघितलं तर दादर येथील सीएनजीच्या पंपावरती आहे. आपण या ठिकाणी रेट बघितलं तर जो पहिला 80.50 पैशावर होता ते आता 81 वरती गेलेला आहे. त्यामुळे 50 पैसे हे प्रति किलो वाढलेले आहे. तर पीएनजी आपण बघितलं तर घरगुती पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट 1 रुपयाने वाढ झालेली आहे. आणि आपण इतर शहरांमध्ये बघितलं तर पुण्यामध्ये 92.50 प्रति किलो, नाशिक 93.65 प्रति किलो, तर ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये 80.50 प्रति किलो असं वाढलेलं आहे. याचं कारण आपण बघितलं घरगुती नैसर्गिक वायूच्या पुरवठा केंद्रात सरकारकडून कपात केल्यामुळे गॅस कंपन्यांना महागडा आयात केलेला गॅस खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली सांगितलं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या खिशाला ही कात्री बसत आहे. यामध्ये आपण बघितलं सीएनजी आणि पीएनजी यांच्या दरामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे. 50 पैसे सीएनजी तर 1 रुपया पीएनजीमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी आपण बघितलं त्यांच्या खिशाला ही कात्री बसलेली दिसून येत आहे. नक्कीच मनोज, त्यामुळे सध्या नवीन वर्ष आताच सुरू झाले, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आता कात्री लागली हे म्हणणं अतिशय बरोबर आहे. तर अशा पद्धतीने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे. मनोज,